व्यसनाधीनांना अल्पशा दरात वेळ असल्यास मोफत औषधासह प्रवास खर्च व्यसनी रुग्णाला न पाहता आणि रुग्णालयात दाखल न करता नातेवाईकांसोबतच गोळ्या औषधी देऊन व्यसनांना जेवणात अथवा पिण्याच्या पाण्यात द्या आणि व्यसनमुक्त करण्याचं कार्य करीत असल्याचं मत जीवन ज्योत व्यसनमुक्त केंद्राचे डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांनी व्यक्त केलं। डॉक्टर कुमावत यांच्या औषधोपचारामुळे अनेकांचं व्यसन सुटल्याचं महिलांतर्फे सांगण्यात आलं। जळगावातील मच्छी बाजार मेहरुण भागातील 4 ते 5 जण हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून दारू पीत होते। दारू पिऊन कामधंदा न करणं, दिवस रात्र दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करणं हा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम होता। परंतु या त्रासाला कंटाळून महिलांनी डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांच्याकडे धाव घेतली। डॉक्टर कुमावत यांच्या औषधोपचारानं हे 5ही रुग्ण व्यसनमुक्त झाल्याचा दावा महिलांनी केला आहे। व्यसनमुक्तीसाठी जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधून अल्पशा दरात व्यसनांची सुटका करावी असं आवाहनही या महिलांनी केलं आहे। दिवसेंदिवस व्यसनाधीनतेची संख्या वाढत असून त्यातच सर्वोच्च न्यायालयानं गुटख्यावरील बंदी उठवल्यानं आता ही संख्या अधिकच दुप्पट होणार आहे आणि यामुळे मृत्यूला निमंत्रण मिळणार असल्याचं डॉक्टर कुमावत यांनी व्यक्त केलं आहे। बऱ्याच वर्षापासून व्यसनमुक्ती क्षेत्रात डॉक्टर कुमावत हे कार्य करीत असून आजच्या युवकांना व्यसनमुक्त करावं हेच त्यांचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्कार हे प्रगत तंत्रज्ञानाचं असलं तरी या युगात युवा पिढीला व्यसनांनी झपाटलंय। व्यसनामुळे अनेक युवक मृत्यू दरबारात असून आता शाळकरी मुलांनाही व्यसनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही वर्षापूर्वी राज्य शासनानं गुटख्यावर बंदी केली होती, त्यामुळे गुटखा विक्रीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन व्यसनाधीनतेला आळा बसला होता। परंतु पुन्हा न्यायालयाच्या निकालाने गुटखा पुढे परत दुकानांवर पानटपऱ्यांवर दिसत असून तरुण वर्ग परत व्यसनाकडे ओढला गेला आहे। रस्त्यावर गुटख्याच्या पुढे दिसू लागल्या आहेत। तरुण तसंच नागरिक व्यसनांना आपलंसं करू लागलाय। व्यसनांमध्ये दारूचे व्यसन तसं घातकच। दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपण पाहतो, परंतु तेवढ्यापुरतं व्यसन सोडून परत व्यसनाकडे वळणारेही कमी नाहीत। अशा वेळी व्यसनांपासून सुटका होण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा मोठा आधार व्यसनींना मिळतो। दारू तसंच इतर व्यसनांपासून मुक्त करणारं एक सेवा केंद्र शहरात असून जीवन ज्योती वैद्यकीय सेवा केंद्र हे डॉक्टर बाळासाहेब कुमावत चालवित आहेत। आयुर्वेदिक संमिश्र औषधींचा उपयोग करून व्यसनाधीनांना व्यसनमुक्त करण्यात त्यांना यश येत आहे। लोक म्हणतात की दारू हा मनाचा कंट्रोल आहे। मी तर असं म्हणेल, हा दारू पिणे हा काही मनाचा कंट्रोल नाही। कारण प्रत्येकाला माहित आहे दारूमुळे काय होतो, काय परिणाम होतात, काय नाही हे प्रत्येकाला माहित आहे, पण तो सोडू शकत नाही। कारण ज्या वेळेस जी व्यक्ती दारू पिते ती का पिते, त्या दारू पिल्यामुळे त्याला थोडाफार बरं वाटतं, त्याच्यामुळे ते दारू पिते आणि ते दारूच्या अधीन होत जाते, त्याच्यामुळे ते दारू सोडू शकत नाही। आम्ही औषध दिल्यानंतर दारू पिणाऱ्याला पहिल्या दिवसापासून दारू पिण्याची इच्छा होत नाही, असे काही उदाहरण आमच्या समोर आहे, लोकांनी लिहून दिलेले आहे। हा आमचा दावा नसून हजारो व्यसनमुक्त झालेल्या पेशंटचा अनुभव आहे आणि आपण प्रत्यक्षात येऊन बघू शकतात। अनुभव हीच खात्री। मी डॉक्टर बाळासाहेब कुमावत 12 वर्षापासून व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करीत आहे। काम करीत असताना बऱ्याच अडचणी आल्या, बऱ्याच जणांचं सहकार्य लाभलं। त्या माननीय रतनलाल बापना यांनी मला 21 गोलानी मार्केट जळगाव या ठिकाणी एक गाला उपलब्ध करून दिला। त्यामुळे मला जळगावात बसण्यापुरता जरी जागा मिळाली, त्यामुळे मी या थरावर आहे। आज माझ्याजवळ एक स्टूल नाही, एक छोटा बंगला, अजून एक चांगलं कन्सल्टिंग आहे आणि माझा असा मानस आहे की जास्तीत जास्त लोक माझ्या औषधाने चांगले हो, हीच माझी सगळी इच्छा आहे। हमारा यही उद्देश्य है। कहावत है कि कोई नदी में डूब रहा हो तो उसे लोग बचा सकते, कोई नदी में डूब रहा हो तो उसे लोग बचा सकते हैं।
लेकिन जो बंद बॉटल में डूबा हो उसे कोई भी बचा नहीं सकता, उसे सिर्फ डॉक्टर बाबा साहब कुमावती बचा सकते हैं।